नमस्कार. सध्या प्रत्येक ठिकाणी स्मार्ट मीटर बसवले जात असून त्यामुळे वाढते बिल येत असल्याच्या तक्रारीसुद्धा येत आहेत. पण शासन मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असून स्मार्ट मीटर जबरदस्ती बसवले जात आहेत. मात्र सध्या एका व्यक्तीच्या घरी स्मार्ट मीटर बसवण्यासाठी आलेल्या वीज विभागाच्या कर्मचाऱ्याला एका नागरिकाने चांगलेच धारेवर धरल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यांनी घेतलेला आहे काही जबरदस्त्या नाही, न मालकांना सूचना देता यांनी स्वतःच ठरवलंय आणि MSEBीनं बदलायला सांगितलंय. तर आता हे ततप व्हायला लागलेले, तोंड दाखवत नाही बघा. आता कोणी सांगितलंय काय सांगितलंय, तो वायरमॅनचं नाव सांगतोय, वायरमॅन पण नाही म्हणतोय. तर हे का जबरदस्ती चाललंय आमच्या बोकांनी मारायचं. स्मार्ट मीटर बसवू नका असं म्हणत या नागरिकाने कर्मचाऱ्याला अनेक प्रश्न विचारले. यावेळी त्यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक वाद झाल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. शेवटी वीज विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले असता त्या व्यक्तीशी चर्चा केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून नागरिकांच्या मनात असलेल्या नाराजीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. साहेब असं तोंडावर सांगा की तुम्हाला जबरदस्ती स्मार्ट मीटर बसवायला, फक्त एवढं बोला. नाही एवढं बोला, फक्त जबरदस्ती नाही एवढं बसा. मग माझं मीटर तुम्ही न सांगता का बसवलं? जबरदस्ती का बसवलं? सूचना देणार तुम्हाला आपण आधी का दिलंय? माझ्या मीटरला का दिलं नाही? माझ्या मीटरला का दिलं नाही? म्हणजे तू जबरदस्ती बदलणार असं सांगा. जबरदस्ती नाही तुम्हाला जबरदस्ती बसवणार का? त्याचं फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे ना तुम्हाला. आता थांबा मुद्द्यावर आला. 5,500 ग्राहक साहेब म्हणतात. मला आत्ताच्या बसलेल्या ठिकाणी त्यांनी 5.5 ग्राहकापैकी 100 ग्राहकांची मी मीटर बदलायला आलेलो आहे ही NOC दाखवावी. मी आयुष्यभर नाही MSEB झाडीन. असं म्हणणं आहे की स्मार्ट मीटर यांच्या पद्धतीने हे जबरदस्ती बसवणारच आहे. यांचं म्हणणं आहे 5,000 बसवलेत आता तुम्ही ठरवा. वसंतगड मी फक्त आता वसंतगड आणि वसंतगड परिसरातील सुकणे तांबे विभागातील नागरिकांना, कारण पहिला व्हिडिओ तुम्ही टाकला होता स्मार्ट मीटरच्या विरोधातला, आता काय करायचं हे तुम्ही ठरवा. यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जबरदस्ती बसवणार.